अगं मनू आले ग. आले आले. घे. दमलीस का बाळा? खूप काम पडतं का ग? म्हणून या लग्नाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतेस का तू? अगं पण या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. योग्य वयात लग्न होणं हे मुलीसाठी आणि मुलीच्या कुटुंबासाठी फार गरजेचं आहे बाळा. आजी प्लीज आता नको ना, माझा मूड नाहीये ग. आज मूड नाही, उद्या मूड नसेल आणि परवा मूड असेल तेव्हा लग्न करायला कोणी नसेल. आत्ता धावावं लागतंय, त्याच्या दसपट धावावं लागेल. मी नेहमी तुझी बाजू घेतो, पण आज मात्र सांगतोय आजी बरोबर बोलते. आता काही समजावत बसू नका. ते कागद आणि फोटो काढा बरं. हो. कसले फोटो? कसले कागद? हे आम्ही निवडलेल्या मुलांचे फोटो आणि माहिती आहे. तशी माहिती सगळ्याच मुलांची आहे, पण एक मुलगा तुझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठीच आहे असं आम्हाला दोघांनाही वाटतंय. सलील पंडित नाव आहे त्याचं. सॉफ्टवेअर मधला आहे. नोकरीसाठी बंगलोरला असतो. चांगला पगार आहे त्याला आणि शिक्षण पण चांगलं आहे. अगं कामानिमित्त काही दिवस परदेशात सुद्धा जात असतो तो मधनं. आणि पुढे काही वर्ष परदेशातच नोकरी मिळेल असे चान्सेस आहेत. बघ बघ विचार कर. आजी अगं उद्याच लग्न कर असं म्हणतेय का मी? फोटो बघायला काय हरकत आहे? आत्ता नाही ना बघायचे तुला, नंतर बघ. चला हो तुम्ही. बर. मी चहा आणते तुझ्यासाठी. हा Any problem? काल आपल्याला ज्याने मदत केली त्याचं नाव सलील पंडित आहे. गुड नेम. झोपला नाहीस अजून? झोप येत नाहीये. प्लीज नको काळजी करू. झोप न यायला फक्त काळजीच जबाबदार नसते.
तू नाही झोपलीस अजून? नाही, झोप मलाही येत नाहीये. मोनिका काही बोलली का? झोप न यायला फक्त मोनिकाच जबाबदार नसते. मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण? मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण? उद्या वकिलाकडे येणारेस का? सॉरी, मी नाही येऊ शकणार. मला ते ॲटमॉस्फिअर नाही सहन होणार. इट्स ओके. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो आता. पण कधी मी तर कोणालाच बोलताना पाहिलं नाही. आणि कसा बघणार? कारण आम्ही मोठ्याने बोलत नव्हतो, सगळे मनातल्या मनात बोलत होतो. काय हो म्हणजे नाही असं नाही, हेच की मोनिकाविषयी चालू होतं मनामध्ये. मी ही वाट बघत होते विक्रांतची. मी सुद्धा तोच विचार करत होतो. हे बघाल का, आमच्यापैकी आता कोणी तोंड उघडणार नाहीये, पण तू तोंड बंद ठेवू नकोस. तू बोल त्याला, सांग. अरे मोनिकाला घरी परत कधी आणणार आहेस? किती दिवस झाले ना, ती तिकडेच आहे. थोड्या दिवसांसाठी म्हणून गेली होती, अजून आली नाहीये. काही कमी जास्त झालं तर आपल्याकडे पळापळ करायला माणसं आहेत रे. तिकडे कोण आहे? आणि आई सुद्धा विचारत होत्या. मला विचारलं, आता त्या तुला विचारणार आहे का? विक्रांत, आई म्हणते ते बरोबर आहे. तिच्या आजी आजोबांना ही सगळी धावपळ झेपणार आहे का? हो, आणि मोनिकाला सुद्धा यायचं होतं ना परत, नाही का? परवा तिचा फोन आला होता. म्हणजे तिलाही कंटाळा आला असेल ना तिकडे. नाही, कंटाळी असेल किंवा नसेल प्रश्न तो नाहीये. काय आपण घरामध्ये काही खोलीमध्ये चेंजेस केलेत, सो तिला त्याची सवय व्हायला हवी ना. ना बरोबर, तू काहीतरी विचार मनाशी करूनच तिला तिथे ठेवला असेल. पण माझा जरा विचार कर ना, जसा तिचा करतोस तसा. ती इथे येत नाही म्हणून हिला झोप येत नाही, आणि हिला झोप येत नाही म्हणून ती माझी झोप उडवते. म्हणजे आता ती आली नाही तर उगाच ती, अगं बाई येत का नाही ती? काय हो, त्यांच्यात ते भांडण झालं नसेल ना? नाही नाही, मी बघीन नाहीतर आता स्वतः जाऊन घेऊन येईन. अरे एवढा काय विचार करतोय? विचार करण्यासारखं काही एक नाही. तुला जमत नसेल, तुला कामं असतील तर मला सांग, मी घेऊन येईन. काय बघ बघ काय चाललंय सगळ्यांच्या मनात बघ. हे असेच वागले ना तर आपल्या घरामध्ये कौटुंबिक मोर्चा नावाचा प्रकार जन्माला येऊ शकतो. सांग, कधी आणतोस मोनिकाला इथे परत? मी बघतो तिला परत कधी आणायचं ते.
आता मोनिका पासून डिवोर्स घेण्यात मला टेक्निकली काहीच अडचण येणार नाही, बरोबर? गुड. तुम्ही मोनिकाला म्युच्युअल डिवोर्ससाठी तयार केलं हे फार बरं झालं. आता पुढच्या स्टेप्स काय असतील? आता तुम्हाला दोघांनाही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याकरता कोर्टात यावं लागेल. आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे वेटिंग पिरियड आहे 6 महिन्यांचा, जो पुढे जाऊन 18 महिन्यांपर्यंत एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो. बेसिकली याला कूलिंग ऑफ पिरियड असं म्हणतात, ज्यामध्ये पती पत्नींमधले इश्यूज रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे तसली काहीच शक्यता नाही. आणि ज्या अर्थी तिने यावर सही केली आहे त्या अर्थी ती सुद्धा तयार आहे. जेव्हा सही सहजासहजी मिळते ना, तेव्हा त्यात जास्त भीती असते. एनी प्रॉब्लेम? खरं सांगायचं म्हणजे हे सगळं ना बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे. समोरच्याच्या मूवच्या मागची मूव काय असेल हे ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे आता मोनिका नाही, त्या तसं काही करतीलच असं नाही, पण शक्यतांचा विचार करायला काय हरकत आहे. आणि जरी तसं काही झालंच तर परत कोर्टात जाऊन स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागेल. आणि एकदा का कोर्टाने मंजुरी दिली की मग तुम्ही दोघं वेगळे व्हायला मोकळे. ए बस बस जरा 2 मिनिटं का आजी? बस. आज किती वाजेपर्यंत येशील? नेहमी सारखी. का ग? माहितीये मला, फोटोज विषयी ना. ते झालंच, पण मोनासाठी जरा लवकर ये ग. नुसतं होऊ नकोय म्हणू. अगं ती सुद्धा एकटी बसून कंटाळते ग. मी ना आता जावई बापूंना सांगणार आहे की तिला जरा घरी घेऊन जा. तिथे दळवींकडे भरपूर माणसं आहेत ना ग. गप्पा टप्पा होतात, वेळ कसा जातो ते कळत नाही. पण असं कसं सांगणार ना आपण. ते फोटो बघून सांग मला. आणि आता जास्त वेळ लावू नकोस याला. हो आजी. तुला वाटेल की तू आम्हाला जड झालीस का, आम्हाला तुला लवकर घराबाहेर काढायचंय का. असं वाटलं ना तर वाटू दे. सगळ्याच मुलींच्या मनात हे असलं काहीतरी येत असतं. पण ह्या मुली नंतर कौतुकाने सांगत फिरतात, घरचे मागे लागले म्हणून लवकर लग्न झालं आणि आता सगळं व्यवस्थित आहे. झालं? हो. मग मी निघू? ते फोटो घेतलेस ना, बघ नीट. नाही, माझा विश्वास आहे ग तुझ्यावर. फोटो बघून जर काही मला विचारावंसं वाटलं तर विचार. बाय आजी. हा सारिका, प्लीज एक 2 स्ट्रॉंग कॉफी पाठवून दे. थँक्यू. मग काय म्हणतंय आधुनिक स्वयंवर? विक्रांत, मग अजून काय म्हणायचं? मला ना काय रिॲक्ट करू तेच कळत नाही. आजी ना अगदी टिपिकल वागायला लागलीये. म्हणजे ती ना लग्नाच्या मार्केटमध्ये सेल लागलाय आणि अभि नाही तो कभी नाही असं झालंय तिचं. हे मस्त आहे. अभि नाही तो कभी नाही. आणि आज माहिती का, तिने मला चक्क फोटो दिले. म्हणाली मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत आणि यापेक्षा उत्तम मुलगा त्या वधूवर सूचक मंडळात नाहीये. आणि सगळ्यात टॉपर म्हणजे तो सलील पंडित. सलील पंडित नाव ऐकल्यासारखं वाटतंय. मी SMS नव्हता का केला? आपली गाडी बिघडली होती तेव्हा भेटला होता ना तो आपल्याला. हो 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 हो, आठवलं. चांगला आहे तो. हा, पण आजी म्हणते ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तो चांगला आहे म्हणून बाकीच्यांवर अन्याय व्हायला नको. आणि कसं आहे, त्या दिवशी तो तिथे होता म्हणून मदतीला धावून आला. आणि मदतीला धावून येणं हा काही क्रायटेरिया असू शकत नाही. लग्नासाठी उत्सुक असलेला तरुण
जगातील कुठल्याही मुलीच्या मदतीला धावून जाणारा असतोच. झाली मस्करी करून? सॉरी पण हे खरं आहे. बरं आपण एक काम करूया, तुम्हाला फोटोज दाखवू, आपण सिलेक्ट करूया. नको. कम ऑन. ओके. नाही नको. काय झालं? तू परत हसणार, मस्करी करणार, त्यापेक्षा नकोच. मीच बघते माझं माझं. मी असं काही करणार नाही. बघू दे. मे आय कमिंग सर? येस. मला एक ठेवायचं. नाही मी घेते. अहो नको नको, मी घेते ना. झालं. थँक्यू. थँक्यू. दे दे. बघ बघ, तू परत हसायला लागलास. नाही सॉरी नाही नको. आय एम सिरियस. ओके. तर हा स्वप्नील सावंत, वडिलांचा बिझनेस, मुंबईत स्वतःचं घर, महाबळेश्वरला फार्म हाऊस. वाव. ऍपल ज्यूस पिणारा नाहीये, ओकेजनल ड्रिंक करतो. काय वाईट नाही आहे ना? नको. ओकेजनल ड्रिंकर्सचे ओकेजन्स कधी येतील काही सांगता येत नाही. ठीक आहे. दिस इज अ परफेक्ट गाय. आकाश वर्तक. बाकी सगळं ठीक आहे, पैसा, जागा सगळंच आहे. पण वय जरा जास्त नाही वाटत? हा म्हणजे ते आहे. म्हणजे कसं की तुम्ही जर एखाद्या पार्टीला गेलात तर कुणीतरी नक्कीच विचारू शकतं की काय आज बाबांना सोबत घेऊन आली आहेस. नाही म्हणजे पण तू सांगू शकतेस की नाही नाही असं काही नाहीये. ह्याला बघितलं मला जरा. येस सर, डॉक्टर रानड यांनी तुमच्याकडे जे रिपोर्ट्स पाठवले होते ते निर्मला मॅमना हवेत. हा मी स्वतः देईन त्याला. ओके. सर, इथे एक फोटो पडलाय. तो मानव साहेब माझा मित्र आहे. दे इकडे. हे सगळं इथे नकोच, जाऊ दे. गप. मानव सोमण. वा. आजीला पण ना सगळे असेच का आवडतात मला कळत नाही. जुन्या ब्लॅक अँड व्हाईट इरातले. हा पण नकोय मला. मला ना बघून भेटावंसच वाटत नाहीये. नुसतं पैसा आणि चांगलं दिसणं हेच सगळं नाहीये ना. मग असं असेल तर या उपस्थित माहितीनुसार यामध्ये सलील पंडित हा एकच मुलगा विचार करण्यासारखा आहे असा कोर्टाचा निर्णय आहे. हो, आम्ही स्थळांची यादी मेल सुद्धा करतो. हां, पण त्यासाठी चार्जेस लागतील. हां, आणि ज्या मुलाचं किंवा मुलीचं नाव नोंदवलंय ना त्याला एकदा इकडे भेटायला यावं लागेल. हो हां, तुम्ही मेल ID SMS करा, मी यादी पाठवते. ओके. बोला. मी नाव नोंदवलं होतं. ओके. मला ही मुलगी पसंत आहे. डॉक्टर मानसी देशपांडे. पण तुमचं नाव? मी सलील गजानन पंडित.